अहिल्यानगरमध्ये गाजलेल्या सोन्याच्या चोरी प्रकरणात कोतवाली पोलिसांनी केलेल्या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईचे आता सर्वत्र कौतुक होत आहे। या प्रकरणात चोरी गेलेले तब्बल 100% सोने पोलिसांनी अल्पावधीतच रिकव्हर करण्यात यश मिळविले असून पीडित कुटुंबाने कोतवाली पोलिसांचे तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत। करजगाव येथील मीनाबाई ज्ञानदेव बडाखे यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 7 एप्रिल 2026 रोजी पुणे पाथर्डी एसटी बस प्रवासादरम्यान त्यांच्या बॅगेतील सोन्याचे दागिने चोरीला गेले होते। या प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर कोतवाली पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्र हलवत संशयित महिला माया कल्याण भोसले हिला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान तिने चोरीची कबुली दिली असल्याचे सांगण्यात येत आहे। विशेष म्हणजे चोरीचे संपूर्ण सोने पोलिसांनी रिकव्हर करून मोठी कामगिरी बजावली आहे। मीनाबाई बडाख यांनी आपल्या निवेदनातून कोतवाली पोलिसांचे, तपास अधिकाऱ्यांचे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत। मात्र चोरीचे सोने ज्या सराफ व्यावसायिकाकडे दिल्याचे समोर आले त्या सराफ व्यावसायिकाविरोधातही सखोल तपास करून इतर आरोपींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। सोने चोरी संदर्भात जो पोलिसांनी तपास लावला त्याबद्दल आम्ही खूप समाधानी आहोत। पोलिसांनी या तपासामध्ये खूप उत्कृष्ट काम केलं व अल्पावधीमध्ये या घटनेचा सर्व तपास लावला। या तपास करत असताना त्यांनी खूप मेहनत घेतली, आम्हाला खूप सारं सहकार्य केलं। या गोष्टी करत असताना त्यांनी माणुसकीचं दर्शन घडवलं। त्याच्यामुळे आमचा पोलीस प्रशासनावर खूप विश्वास वाढला आहे व ह्या घटनेमुळे पोलिसांकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन तयार झालेला आहे। आम्ही बडाख कुटुंबीय त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। या सर्व तपासामध्ये आम्हाला पीआय गायकवाड साहेब असतील, एपीआय गायकवाड सपकाळे साहेब असतील, पीआय देशमुख साहेब असतील, यांनी खूप सहकार्य केलं। आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये इतर जे आरोपी आहेत यामध्ये त्यांच्यावरही कार्यवाही करावी या संदर्भात निवेदन देण्यासाठी येथे आलो होतो। आमची प्रशासनाला विनंती आहे की इतर जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा। धन्यवाद। मी मीनाबाई ज्ञानदेव बडाख। मी पुण्याहून येताना माझं सोनं चोरीला गेलं। माझ्या शेजारी एक महिला बसली, तिने तोंड बांधलेलं होतं, गॉगल पण घातलेला होता। तिने मला गुंगीचा काहीतरी टाकलं, मी एकदम बेशुद्ध पडल्यासारखे झाले। पण पुढं नंतर शुद्धीवर आल्यावर मी बॅग तपासली, त्याच्यात काहीच नव्हतं। मग मी बेचैन झाले। मग कोतवाली पोलीस स्टेशनला पुन्हा स्टँडवर उतरून कोतवाली पोलीस स्टेशनला गेले, तिथं तक्रार दाखल केली। पोलिसांनी खूप छान सहकार्य केलं, तपास केला त्यांनी, देशमुख साहेब, सपकाळ साहेब, सगळ्यांनी, गायकवाड साहेबांनी। हो, त्यांचे खूप आभार, मी कधीच विसरू शकत नाही त्यांचं।